हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा मकरंद सर ट्युटोरियल या चॅनलवर. मी मकरंद आंबेडकर आज घेऊन आलेलो आहे MPSC CSAT 2023 मध्ये आलेले क्वांट रिझनिंग आणि डिसिजन मेकिंगचे प्रश्न. त्यात आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहे आणि बेस्ट अप्रोच बघणार आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही कमेंट करा गाईज. चला तर वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे, ज्यामध्ये बघा ह्यामध्ये खूप सारे तर्कवितर्क मोस्ट ऑफ द लोकांनी लावलंय. इथे म्हटलेलं आहे की पुढील मांडणीतील रिकामी चौकट भरण्याआधी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. तर मोस्ट ऑफ द लोकांनी याची व्हर्टिकली या पद्धतीने ॲडिशन केली, कोणी हॉरिझॉन्टली या पद्धतीने ॲडिशन करून बघितलं. मग हॉरिझॉन्टली जेव्हा या ॲडिशन करून बघितलं, 24, 29 आणि 26, 15, 4 म्हणजे हे 79, 30, 31 म्हणजे हे 80, आणि मग असं लॉजिक लावलं की इथे 81 यायला हवं होतं. तर मोस्ट ऑफ द लोकांनी टोटल न करता डायरेक्ट असं लक्षात घेतलं की 30, 28 आहे म्हणजे 8, म्हणजे 3 ॲड केलं तर त्यामध्ये 81 होऊन जाईल. पण हे 33 जर ॲड केलं तर इथे 81 नाही 91 होतं. म्हणजे हाही लॉजिक कुठेतरी मला असं वाटतं की एक तर हा प्रश्न ॲटलिस्ट रद्द तरी झाला पाहिजे, नाही तर मग इथे ऑप्शन तरी म्हणजे चेंज करायला हवं, 23 यायला हवं, तर तेव्हा हा लॉजिक लागला असता. मग दुसरं, जेव्हा खूप असा विचार केल्यानंतर जेव्हा लक्षात येतं की ह्यामध्ये काय लॉजिक लागेल, तर एक डिफाईन लॉजिक नाही म्हणता येत. जसं 24, 26, 26, 28, 28, 30 म्हणजे 24, 26, 28, 30 या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर 27, 29, 31. ठीक आहे, तर मग 27, 29, 31, तर मग यामध्ये 33 असं आलं पाहिजे. म्हणजे दोन दोनच्या डिफरन्सने हा लॉजिक लावता येतो. पण तुम्ही म्हणाल की सर मग 22चं काय, इथे एक्सप्लेन नाही करता येणार. म्हणजे हा प्रश्न कुठेतरी रद्द व्हायला हवा होता. करेक्ट. किंवा मग ह्या लॉजिकने जर विचार केला तर अँसर 33 यायला हवं होतं. अदरवाईज मी जे पहिलं म्हटलं त्या पद्धतीने यायला हवं होतं. ठीक आहे. जर तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की याचं लॉजिक सांगा. ठीक आहे, जर ज्यांना माहिती असेल. ठीक आहे. अदरवाईज जे मी सांगितलं त्या पद्धतीनेच हे होईल. याच्यानंतरचा बघूया प्रश्न. इथे काय म्हटलेला आहे की बी मधील प्रत्येक घटक हे ए मध्ये आहे, सी मधील काही घटक ए मध्ये आहे, डी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे, पण डी मधील एकही घटक ए मध्ये नाही. दिसत आहे जे डायग्राम मध्ये. ठीक आहे. ह्या माहितीच्या आधारे पुढीलपैकी कोणते विधान अशक्य आहे, म्हणजे पॉसिबलच नाही, पॉसिबिलिटी लावूनही पॉसिबल होणार नाहीये असं. आता बघा, सी मधील काही घटक बी मध्ये आहे, सी मधील काही घटक बी मध्ये आहे म्हणू शकतो, कारण सी ने बीच्या याच्या म्हणजे ए आणि बीच्या याच्यामध्ये राऊंड गेलेला आहे म्हणून म्हणू शकतो आपण. बी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहेत, बी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे. ठीक आहे. ए मधील प्रत्येक घटक बी अथवा सी मध्ये आहे म्हणू शकतोय. मग सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे. आता हा अशक्य का बरं होईल, कारण काय इथे म्हटलेलं आहे की सी मधील काही घटक ए मध्ये आहे. हे दिलेलं स्टेटमेंट आहे, विधान आहे, म्हणजे याला आपल्याला कन्फर्म मानून चालावं लागलं. मग जेव्हा सी मधील काही घटक हे मध्ये आहे हे म्हटलं आहे, आणि सी मधील प्रत्येक घटक हे मध्ये आहे, हे थोडंसं कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी होत आहे, म्हणून आपलं हे उत्तर येणार नाही. म्हणजे हे इम्पॉसिबल राहील. म्हणजे एव्हरी एलिमेंट ऑफ सी इज इन ए, दॅट इज इम्पॉसिबल स्टेटमेंट. ठीक आहे. म्हणजे हे स्टेटमेंट येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतरचा प्रश्न बघू. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा की प्रौढ 1 दिवस 2 दिवस दास कुटुंब सदस्य दिलेला आहे, नवरा बायको 2 मुले. ठीक आहे. वय 7 आणि 13, आणि बायकोची साठीतील आई या आठवड्याच्या सुट्टीत विज्ञान उद्यानातील कार्यक्रमाला जाणार आहे. पालक मोठ्या मुलासहित 2 दिवस उपस्थित राहणार आहेत, परंतु दासबाईंची आई आणि धाकटे मूल यातला 1 दिवस नातेवाईकांबरोबर घालवणार आहे. म्हणजे ते एकच दिवस उपस्थित राहणार आहे उद्यानासाठी. ठीक आहे. खालील तिकिटांचे दर दिले आहेत. सर्वात स्वस्त तिकीट खरेदी केल्यास दास कुटुंबाने केलेला खर्च निवडा. आता बघा, पालक मोठ्या मुलासहित, पालक म्हटलं तर 2 लोक. ठीक आहे. म्हणजे 2 लोक इंटू आपण किती करू बघा, 2 इंटू मी करतोय 2 दिवस समजा ते थांबले, तर 2 इंटू 20 म्हणजे किती होणार हो, 40. बरोबर आहे. त्याच्यानंतर मोठा मुलगा राहणार आहे, तर मोठा मुलगा म्हणजे 1 इंटू 15 म्हणजे हे झाले 15, म्हणजे हे किती झाले, 55 झाले. सिंपल आहे, प्रश्न फार सिंपल होता. ठीक आहे. मी 15 आणि 20च का घेतलं, कारण 2 दिवसाचा टॅली आपल्याला घ्यायचा, 2 दिवस उपस्थित राहणार असं म्हटलेलं आहे. पण त्याच्यानंतर आई आणि धाकटे मूल. आता आई आणि धाकटे मूल म्हणजे कोणता, आता आई जी साठीतील आहे, मग 55 वर्षाच्या वरीलला सवलत आहे, आणि जो छोटा मुलगा आहे त्याला पण सवलत आहे, कारण 12 वर्षाचा खाली आहे, त्याचं वय 7 आहे. म्हणजे बघा, जर दोघांचंही सवलत काढलं आणि दोघेही 1 दिवस उपस्थित राहणार आहे असं म्हटलेलं आहे, आणि 1 दिवस ते नातेवाईकांबरोबर जाणार आहे, म्हणजे 7 इंटू 2 जे सवलत म्हटले जातं, 7 इंटू 2 म्हणजे किती, 14. मग याचं उत्तर किती व्हायला पाहिजे हो, 69. फार इझी प्रश्न होता. थोडासा जर लॉजिक लावला असतं तर याचं उत्तर आपल्याला सहज भेटलं असतं. त्याच्यानंतरचा प्रश्न हा जंबल कोडिंग मधला टॉपिक मधला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जर सॉल्व्ह केला, एक एक कोट्स जर आपण काढले, तर त्याचं ऑप्शन इथे भेटत नाहीये. त्याच्यामुळे हा प्रश्न कुठेतरी रद्द होईल आयोगाचा असं मला वाटतं. ठीक आहे. बाकी तुम्ही लोकांनी पण सॉल्व्ह करून बघितला असेलच. त्याच्यानंतरचा प्रश्न
हा प्रश्न आहे पेपर फोल्डिंगचा. थोडासा फास्ट होता का सांगा जरा, कारण समजेल असेच मी एक्सप्लेन करतो आहे. पेपर फोल्डिंगचा प्रश्न आहे बघा. ह्या पेपर फोल्डिंगच्या प्रश्नामध्ये त्यांनी दिलेला आहे की एक ट्रायंगल दिलेला आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी एक टॉप व्ह्यू दिलेला आहे. ठीक आहे, असं म्हटलेलं आहे, त्याला बाजूवरून घड्या घालून त्या जोडून त्रिकोणी घनाकार रचला आहे. त्यापुढे या त्रिकोणी घनाची वरून दिसणारी दृश्य ते बघा, टॉप व्ह्यू जे मी म्हटलं आता. ठीक आहे, वर्णाक्षरे BG म्हणजे म्हटलेलं आहे ब्ल्यू, ग्रीन, रेड, येलो असं म्हटलेलं आहे. तर गाईज बघा, जेव्हा मी आता ऑप्शन बघतोय, ऑप्शन मध्ये हे टोक दिसतच आहे. हे टोक म्हणजे कोणतं टोक? हे वाला टोक. म्हणजे हे टोक आपल्याला बाकी जरी घड्या घातला तरी हे टोक कॉन्स्टंट ठेवावं लागेल आहे. म्हणजे हे आपल्याला काहीच करता नाही येणार. जसं समजा मी B ची फोल्ड केली इकडून आणि Y ची फोल्ड केली इकडून, तर हा R वर गेला, मग R G वर गेला. म्हणजे प्रत्येक वेळेस G हा झाकला जाणार आहे. बरोबर आहे. मग G हा झाकला जाणार आहे, तर G हे कोणत्या ऑप्शन मध्ये नाहीये. ठीक आहे, तर G कोणत्या ऑप्शन मध्ये नाहीये? G हे फक्त दोनच ऑप्शन असे दिसत आहे की ज्यामध्ये G नाहीये, बाकी याच्यात G दिसत आहे. म्हणजे ते ऑप्शन आन्सर ऑप्शन होईल का? नाही. म्हणजे दोनच असे ऑप्शन आहेत की जे माझं आन्सर ऑप्शन होईल, आयदर B, एकतर B किंवा E. पण गाईज असं ऑप्शन मला नाही दिसत आहे, E ऑप्शन दिसत आहे, म्हणून इथे माझं उत्तर फक्त E होणार आहे. खूपच इझी असा प्रश्न होता हा, समजायला फार इझी होता, थोडंसं अंडरस्टँड करणं गरजेचं होतं. आता बघा, नंतरचा प्रश्न हा ट्रूथ अँड लाय म्हणून आपण जे म्हणतो, खरे किंवा खोटे. ठीक आहे, खरे किंवा खोटे या टॉपिकवर आधारित प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो हा. तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह केला पाहिजे बघा, आपण याला वाचूया. मो, तो आणि वो या 3 वेगवेगळ्या समूहातील सदस्यांनी नृत्य स्पर्धेत भाग घेतला व त्यातील एकाने चषक जिंकला. ते कोकी, पोकी व तोकी समूहाचे सदस्य आहे. कोकी समूहाचे सदस्य बघा, कोकी समूहाचे सदस्य नेहमी खरं बोलतात. पोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खोटं बोलतात. आणि तोकी समूहाचे सर्व सदस्य तोकी, एकदा खरं एकदा खोटं, म्हणजे वाईस वर्सा. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे बघायचं आहे. मग आता बघा, इथे असं मानून चालू, आता कोणी कोणी चषक जिंकला असं म्हटलेलं आहे, वो जिंकला आहे इथे असं म्हटलेलं आहे, आणि तोने चषक जिंकला असं मानून चालतोय की तोने चषक जिंकला. यात बघा, कोणाला तरी एकाला आपल्याला ट्रू मानून चालत. मी आता ह्या स्टेटमेंटला ट्रू मानून चालतोय. तुम्ही पहिलेही घेतलं असतं तरी काही झालं नसतं. ठीक आहे, त्याच पद्धतीने मी एक्सप्लेन केलं असतं. किंवा दुसरं, आता मी का बरं घेतलं, आता आपल्याला तेच कळायचं आहे की चषक जिंकला कोणी, तर असं मानून चालू की वो हा नेहमी खरे बोलतोय. ठीक आहे, म्हणजे वो हा खरे बोलतोय, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट, त्याने जे दिलेले स्टेटमेंट आहे ते खरे आहे. तर वो म्हणतो की मी मोला गोंधळण्यासाठी हसत नव्हतो, तोने चषक जिंकला. मग आता इथे काय म्हणताय बघा, मोने चषक जिंकला, वो पोकी समूहाचा सदस्य नाही. म्हणजे मोने चषक जिंकला का? नाही. वो पोकी समूहाचा सदस्य आहे का? नाही, कारण तो दोन्ही वेळा खरं बोलतो आहे आणि पोकी समूहाचा सदस्य खोटं बोलतो आहे, म्हणजे हे ट्रू आहे. करेक्ट आहे. वो पोकी समूहाचा सदस्य नाही आहे, ट्रू आहे. आता बघा, आपल्याला 2 राईट भेटला, एक रॉंग एक राईट भेटला. आता वरचं जे स्टेटमेंट आहे ते दोनही रॉंग आपल्याला भेटलं पाहिजे, तेव्हा म्हणजे हे खरं होईल. मी नाचत असताना जर मोठ्याने हसून वोने मला गोंधळलं नसतं तर मी चषक जिंकला असता. वो नेहमी खरं बोलतो. ठीक आहे, वो नेहमी खरं बोलतो आणि वो जिंकला आहे. वो जिंकला हे चुकीचं आहे. आणि इथे म्हटलेलं आहे की मला गोंधळ नसतं तर मी चषक जिंकला असता, हेही चुकीचं आहे इथे. म्हणजे इथे दोनही चुकीचं आलाय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे असं लक्षात येत आहे की चषक कोणी जिंकला? तोने चषक जिंकला. हा खरे आणि खोटे, मला वाटतं की 1 वर्ष हा प्रश्न विचारला नव्हता, पण यावर्षी पुन्हा हा प्रश्न आलेला आहे. तर हा प्रश्न तुम्ही करत चला, कारण एखादा प्रश्न आला की सहज मार्क देऊन जातो. ठीक आहे. आता नंतरचा प्रश्न बघा. नंतरच्या प्रश्नामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे की एका देशातील व्यापाराच्या एका गटाने आयकरापोटी नगण्य रक्कम भरणाऱ्या बलाढ्य व्यवसायांच्या निषेध म्हणून त्यांचा पूर्ण तालुका किनाऱ्याजवळच्या समुद्रात वसवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे व्यापाराची गोष्ट आहे. ठीक आहे, एका गटाची गोष्ट आहे की ते टॅक्स बद्दल बोलत आहे. मोठ्या बहुराष्ट्रीय व्यवसायांवर अनुग्रह करणारी तीच वादग्रस्त पळवाट तालुक्यातील दुकानदारांच्या संघाला वापरायची आहे. म्हणजे ते देखील तो कर कायद्याने टाळू शकतील. उदाहरणार्थ, जसं आता एक्झाम्पल दिला, एका प्रचंड मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीवर स्वतःचा नफा देशातून बाहेर नेऊन व त्यातून अनुकूल कर सौदा करणाऱ्या दुसऱ्या 2 देशात हस्तांतरित केल्याबद्दल अनैतिकतेचा शिक्का मारलाय. परंतु तालुक्यातील दुकानदारांना दोन्ही मार्गाने सवलत मिळू शकत नाही. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कर टाळणे अनैतिक आहे. त्यांना वाटत असेल तर त्यांच्यासाठी ते अनैतिक ठरते. त्यांनी देशातील कर पूर्णपणे भरणे सुरू ठेवावे. सत्य असल्यास वरील युक्तिवादात सर्वात जास्त दुबळा करणारा एक पर्याय निवडा. आता बघा, आपल्याला इथे हा जो प्रश्न आहे, हा स्टेटमेंट आर्ग्युमेंट आपण जो म्हणतो,
तर जनरली स्ट्रॉंग आर्ग्युमेंट बघायचं असतं, पण क्वेश्चनमध्ये त्यांनी म्हटलं आहे वीक आर्ग्युमेंट सांगायचं. तर मग आता वीक आर्ग्युमेंट काय होईल हे आपण बघूया. ठीक आहे. आता बघा, प्रचंड आस्थापने जितके कर विभाजन प्राप्त करतात तेच एकाकी कार्य करणाऱ्या छोट्या व्यवसायांना प्राप्त करता येणार नाही. हा कुठेतरी स्ट्रॉंग आर्ग्युमेंट होताना दिसतोय. शासनाला मोठ्या व्यवसायांकडून होणाऱ्या कर टाळणीशी झटापट करण्यासाठी शासनावर दबाव आणणे हेच निषेधाचे एकमेव. बघा, जेव्हाही आपण आर्ग्युमेंट काढतो आणि निषेधाचे एकमेव हा शब्द जिथेही येतो विद्यार्थी मित्रांनो, तो वीक आर्ग्युमेंट होतो. म्हणजे तो काय, दुबळा करणारा, सर्वात दुबळा करणारा पर्याय म्हणजे हा वीक आर्ग्युमेंट आहे. तुम्हाला सांगितलं ना शब्द कसा ओळखायचा. एकमेव पर्याय आहे का? नाही, खूप सारे पर्याय असू शकतात. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर मला असं वाटतं की 2 हा उत्तर आला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेला आहे, 10 विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले म्हणजे फेल झाले. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठेवणारी 2 तथ्य ओळखा. आता बघा, 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले म्हणजे 40 पास आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हटलंय 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झाले नाहीत. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा पूर्ण न करणाऱ्यांपेक्षा 5-1 जास्त आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 4-1 जास्त आहे. आता बघा, यामध्ये कसा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघा, म्हणजे जर आता इथे 5 आपल्याला म्हटलं आहे की जर समजा 4 पार्ट 40 आहे, तर मग हे 1 म्हणजे हे 10 आहे. तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 4-1 जास्त आहे. म्हणजे बरोबर आहे इथे. म्हणजे 4:1 रेशिओ लागत आहे. ठीक आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 4-1 जास्त आहे. मग मला हे सांगा, हे ए आणि हा जर आपण डी दोनही जर कंबाईन जर विचार केला तर हे उत्तर कुठेतरी येताना दिसत आहे. म्हणजे इथे 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यापेक्षा 4-1 जास्त असे म्हटलेलं आहे. म्हणजे दोनही लॉजिक इथे लागत आहे. तर मग याचं उत्तर तिसरं आलेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि फारच इझी प्रश्न होता हा, म्हणजे सहज कॅल्क्युलेट करता येण्यासारखा प्रश्न होता. ठीक आहे. चला नंतरचा बघू. प्रतिमा एक्सच्या रचनेचा तर्क अभ्यासा आणि ठिपक्यांसह तोच तर्क वापरणे शक्य नसलेला पर्याय निवडा. आता बघा, हे जे 2 ठिपके आहेत ते कुठे कुठे आलेला आहे. हा ठिपक्याचा जर विचार करेल तर हा एक चौरस आणि एका वर्तुळात हा एक ठिपका आलेला आहे. दुसऱ्या ठिपक्याचा जर विचार करेल मी तर एका वर्तुळात आणि एका काटकोनात तो ठिपका आलेला आहे. हे विद्यार्थी मित्रांनो आपण समजलं पाहिजे. बघा असा, सॉरी थोडंसं डायग्राम कुठेतरी याला करेक्ट करूया आपण. ठीक आहे. बघा तो कसा आलेला आहे. ठीक आहे. बघा हा पॉइंट इथे आलेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस हा जो ठिपका आहे हा दिलेल्या डायग्राम मध्ये एकतर स्क्वेअर किंवा सर्कल किंवा काटकोन किंवा वर्तुळात आलेला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण पहिली डायग्राम अभ्यासू. बघा त्यामध्ये असा ठिपका काढता येतो का, सर्वप्रथम हे बघू आपण. तर सगळ्यात पहिले हे बघा की चौरस आणि सर्कलमध्ये जर समजा मी एक ठिपका इथे काढला आणि सर्कल आणि काटकोनात, म्हणजे सर्कल आणि काटकोनात जर काढायचा झाल्यास तर मी कुठे काढू शकतो, हा इथे काढू शकतो. म्हणजे जिथे चौरस नाही आला पाहिजे. म्हणजे पहिल्या डायग्राम मध्ये मला हे कुठेतरी काढता येत आहे. बरोबर आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये पण ह्याच पद्धतीने बघू की दोघाचा इंटरसेक्शन जो आहे तो आपण बघूया इथे. तर सपोज जर मी हा पहिला इथं काढला आणि दुसरा चौरस आणि सर्कल म्हणजे हा जर मी इथे काढला तर बघा जिथे स्क्वेअर नाही आलेला आहे, चौरस नाही आलेला आहे, हा पण होतो आहे. तसंच बघा विद्यार्थी मित्रांनो, तसाच हा तिसरा जेव्हा मी अभ्यासतो आहे तेव्हा चौरस आणि सर्कल. ठीक आहे. आता चौरस आणि सर्कल हा मी इथे काढू शकतो, पण आता हा सर्कल आणि हा काटकोनचा काढता येणार का? सर्कल आणि काटकोनचा जर काढायचा झाला, सर्कल आणि काटकोनचा काढायचा झाला, बघा इथे पॉईंट दिला तर सर्कल येत नाही आहे आणि इथे पॉईंट जर दिला तर हा स्क्वेअर पण येतो. म्हणजे तिसरा डायग्राम अशी आहे की जिथे मला तो पॉईंट ठेवता येणार नाही, म्हणून तिसरी डायग्राम होणार नाही. चौथा पर्याय बघायची आवश्यकता नाही आहे, तो होईलच, नक्कीच होईल आहे. ठीक आहे. समजलं ना कसं. हा ठिपका एक तर ह्या याच्यात आला पाहिजे, ह्या 2 डायग्राम मध्ये किंवा या 2 डायग्राम मध्ये आला पाहिजे. असाच पर्याय आपल्याला बघायचा आहे की जिथे हे दोनही पॉसिबल नाही होणार. ठीक आहे. म्हणजे याचं ऑप्शन तिसरं दिसत आहे. उपनिषदांत एक अर्थगर्भ नीतिकथा आहे. एकदा विरोचन असुरांचा अधिपती आणि इंद्र सुरांचा स्वामी दोघे मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला ईश्वराबद्दल विचारले.
म्हणजे दोन लोक ब्रह्मदेवाकडे जातात आणि ईश्वराबद्दल विचारतात, दोघंही वेगवेगळे स्टेटमेंट देतात. ते काय देतात ते बघू. त्याने या दोघांना आरशात पाहण्यास सांगितले, म्हणजे दोघे आता आरशात बघत आहे. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहताना विरोचनाने तात्काळ स्वतःच ईश्वर असल्याचा निष्कर्ष काढला. म्हणजे एकाने बघितलं आणि म्हटलं की मी स्वतःच ईश्वर आहे, देव आहे. इंद्राने स्वप्रतिमा निरखत सखोल विचार केला तेव्हा त्याला सर्व भोवताल ईश्वर असल्याचे वास्तवास उमगले. दुसऱ्याला सगळीकडे ईश्वर आहे असं उमगलं. काही व्यक्ती स्वतःच्या विकासाचे, मग आता त्यांनी एक रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत हे कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की काही व्यक्ती स्वतःच्या विकासाचे मोजमाप स्वतःकडून उपभोगल्या जाणाऱ्या रकमेने आणि भौतिक सुविधांनी करतात, तर काही व्यक्ती स्वतःची पात्रता स्वतः केलेल्या उत्थान आणि दैवीकरणाच्या सर्व कृतींच्या आधारे करतात. अहंकारी स्वतःच्या सर्वार्थात गुंतलेले, शोषण करताना न डगमगणारे अस्तित्व आणि भोवतालच्या संदर्भात सर्वोच्च असे सर्जनशील व मनमोकळे अस्तित्व, यातला फरक लहानसा नाही. आता बघा, कथेची मध्यवर्ती कल्पना दर्शवणारा सर्वात उचित पर्याय आपल्याला निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो इथे. आता इथे दोघांचंही स्टेटमेंट जेव्हा आपण बघू, तर एकाने म्हटलंय की मी देव आहे आणि दुसऱ्याने म्हटलंय की हे जे आजूबाजूला आहे हे सगळं ईश्वरामुळेच आहे असं त्यांनी म्हटलेलं. आता आपण बघू स्टेटमेंट, एक एक स्टेटमेंट वाचत चालू, पर्याय बघत चालू. विरोचनाने नीट विचार करत स्वप्रतिमा पाहिली असता तर त्याला सत्य उमगले असते. म्हणजे इप्स अँड बट्स म्हणताय, कन्फर्मेशन नाही भेटत आहे इथे. स्वतःचे प्रतिबिंब पाहणे म्हणजे स्वतःच्या वैशिष्ट्यांचा शोध घेणे होय. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटशी असं संलग्न नाही दिसत आहे, कारण तिथे अहंकार ह्या त्या गोष्टी बोललेल्या आहे. तर बघू आपण थर्ड स्टेटमेंट मध्ये काही होत आहे का. अहंकारी, स्वार्थी आणि त्यासाठी इतरांच्या शोषणात गुंतलेल्या व्यक्ती असुरी जीवन जगतात, तर मन मोकळेपणाने स्वतःच्या सर्जनशीलतेचा, त्यांना स्वतःच्या उत्थानाला व दैवीकरणाला साह्य देणाऱ्या व्यक्ती सुरी जीवन जगतात. बघा हा चौथा आपण बघू. काही लोक स्वतःचा विकास स्वतः वापरत असलेल्या रकमेच्या व भौतिक सुविधांच्या मोजणीचा आधारे करतात, तर काही इतरांना विपुल सुविधा व दैवी सुविधा पुरवून स्वतःची पात्रता ठरवतात. नाही, याचंही काही कनेक्ट नाही. मग मला मोस्ट प्रिफर हे तिसरं वाटत आहे, कारण त्याच्यात अहंकार आणि जे दिलेल्या स्टेटमेंटशी संलग्न आपल्याला उत्तर असं दिसून राहिलेलं आहे. चला नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. जेव्हा ॲना, बीना, सियोना आणि डायना उंचीनुसार रांगेत उभे राहतात, तेव्हा सियोना सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहते. आता बघा, याच्यात आपण आता हाईटनुसार आणि एजनुसार उभे आहे असं आपण समजू, ठीक आहे. तर 1 2 3 4 मी नंबरही लिहून घेतो. मी जरा थोडंसं याला ना इकडे, हां बरं ठीक आहे, मी इथे लिहितो 1 2 3 4, ठीक आहे. 1 2, थोडं तिरपं लिहावं लागेल मला इथे, ठीक आहे. हा आपण हाईट पकडून घेऊ आणि हा आपण एज पकडून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो बघा, फार इझी प्रश्न आहे. याची प्रॉपर जर मांडणी करता आली तर हा खूपच स्ट्रेट प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. बघा आता इथे काय म्हटलेलं आहे असं आपण बघूया, ठीक आहे. जेव्हा ॲना, बीना, सियोना आणि डायना उंचीनुसार रांगेत उभ्या राहतात, तेव्हा सियोना सर्वात ठेंगू, ठीक आहे. सियोना सर्वात ठेंगू म्हणजे हाईटने कमी, तर सियोनाला आपण पहिल्या याच्यामध्ये लिहूया. सियोना सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहते, तर बीना तिसऱ्या स्थानी येते. तथापि जेव्हा त्या वयानुसार उभ्या राहतात तेव्हा ॲना सर्वात लहान असल्याने पहिली उभी राहते. कोण? ॲना. तर बीना सर्वात शेवटचे स्थान घेते. त्या दोनही रांगात डायना दुसऱ्या स्थानी येते. डायना दुसऱ्या स्थानी येते. बीनाला लागून असणारी व्यक्ती तिच्यापेक्षा वयाने लहान, बीनाला लागून असणारी तिच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती निवडा. बीनाला लागून असणारे तिच्यापेक्षा वयाने लहान म्हणजे इकडे. आता बीनाला लागून असणारी म्हणजे कोण? इथे जे दिसत नाही ऑप्शन मध्ये कोण येणार विद्यार्थी मित्रांनो? सियोना. सिंपल, करेक्ट. तर खूपच इझी प्रश्न होता. म्हणजे राहिलेलं नाव आता सियोनाच राहिलेलं आहे ना, म्हणून उत्तर काय येईल? सियोना. म्हणजे आपल्याला एजनुसार त्याला डिफाईन करायचं होतं आणि त्याच्यातच उत्तर आलेलं आहे. म्हणजे हे जर प्रॉपर तुम्ही वाचलं असतं तरी हे उत्तर म्हणजे याला आपण असं म्हणतो की ऑर्डर मॅग्निट्यूड चाही प्रश्न आहे असं म्हणू शकतो. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर बरेच लोकांनी चुकीचं काढलेलं आहे. खूप लोकांनी याचं उत्तर 3चा पॉवर 20 घेतलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा एक तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो. होऊ शकते की असे हे जे क्वेश्चन आहेत, हा जो पॅटर्न आहे हा नेहमी बघितला गेला आहे की UPSC CSAT मध्ये हा पॅटर्न बहुधा विचारलेला पॅटर्न आहे, ठीक आहे. MPSCने प्रयत्न केला आहे की तो घेण्याचा, कारण आता तुम्हाला माहिती आहे की आपलं MPSCची जी एक्झाम आहे ती सेम UPSCच्या आधारित पॅटर्नवरच होणार आहे. त्याच्यामुळे ते थोडासा पॅटर्न आपला कुठेतरी चेंज होऊ शकतो, हे आपण समजलं पाहिजे. तर आता बघा इथे 64 प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की 20 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार केली आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 अंतर्गत पर्याय आहे. आता बघा 2 ऑप्शन्स आहे, 1 ऑप्शन 2 ऑप्शन.
ठीक आहे. दिलेल्या सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक प्रश्नांना उत्तरे देण्याच्या विद्यार्थ्याला शक्य असणाऱ्या मार्गाची संख्या निवडा. जेव्हा असाही प्रश्न असतो, म्हणजे सपोज आता त्यांनी 2 ऑप्शन दिलेला आहे, तर आता मी टिक करताना काय करेल, किती प्रॉबॅबिलिटीज असतं हे आपण बघू पहिलं. ठीक आहे. तर जेव्हाही हा एक तर प्रश्न मी एक तर 1 तरी लावेल किंवा 2 तरी लावेल, किंवा हा मी स्किप करून देईल, म्हणजे माझ्याकडे किती प्रॉबॅबल वेज आहे, 3 प्रॉबॅबल वेज आहे. तर 3 प्रॉबॅबल वेज आहे, ठीक आहे ना, 3 प्रॉबॅबल वेज आहे, म्हणून मी याचा पॉवर काय लिहिणार, 3 to the power 20. मग तुम्ही म्हणाल सर हे आन्सर आलं का, नाही. आता बघा, हा मी कधी अटेम्प्ट करेल तर कधी स्किप करेल, म्हणून इथून -1 आपण केलेलं पाहिजे. सिंपल ट्रिक होती प्रश्नाची. या प्रश्नाचं उत्तर आहे 3 to the power 20 -1. विद्यार्थी मित्रांनो, कारण हा -1 का बरं, कारण एक तर आता सपोज समजा 3 ऑप्शन असते, 3 पर्याय असं म्हटलं असतं, ठीक आहे, तर मग माझा कसं मी लिहिलं असतं त्याला, 4 to the power 20 -1 ह्या पॅटर्न मध्ये आला असतं. तुम्हाला लक्षात आलं ना मला काय म्हणायचं आहे, म्हणजे 3 प्रॉबॅबल वेज मी का बरं घेतलं इथे, हे आपण समजलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला नंतरच्या प्रश्नाकडे वळूया. सहज 2.5 मार्क घेता आले असते इथे. आता बघा, इथे फक्त एक घडी दिलेली आहे आणि उलट अदलाबदल केली काट्यांची तर काय होतं असं म्हटलेलं आहे. कामाला जाण्यासाठी मी घर सोडले तेव्हा घड्याळीत नेमकी 8:27 ही वेळ दाखवत होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं घडी काढून घेऊया. ठीक आहे, बघा हा घडी आपण कसा काढला पाहिजे. ठीक आहे, आता बघा इथे 8:27. आता 8:27 आपण कसं करू, जेव्हा आपण 8:27 म्हणू तेव्हा हा लहान काठा इथे असतो आणि हा 25, म्हणजे हा 27 कुठेतरी जवळपास, हा झाला 8:27. करेक्ट आहे. पण आता म्हटलेला घरी परतले तेव्हा तास काटा व मिनिट काट्यांनी आपली स्थानात नेमकी अदलाबदल केली. दिसत असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय, म्हणजे होऊ शकते की एक्झॅक्ट नाही, सर्वात जवळचा. मग आता काय म्हटलेल्या काटाची अदलाबदल झाली, मग हा असा झाला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हा आता असा झालेला आहे. ठीक आहे, आता बघा, म्हणजे जवळपास हे 5:45 वाजण्याच्या याच्यात आहे, म्हणजे असं समजून घेऊ की 5 वाजून कुठेतरी 42 जवळजवळ झालेले आहे. बरोबर आहे ना, थोडासा 8च्या वरती आहे, म्हणजे 40, थोडासा वरती, म्हणजे 5:42. तर आता मला सांगा, आता म्हटलेलं आहे त्यांनी, काय म्हटलेलं आहे, आता म्हटलेलं आहे की दिसत असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पाय. आता बघा, आता 6 वाजायला किती मिनिटं बाकी आहे, 18 मिनिटं बाकी आहे, म्हणजे जवळजवळ 18 मिनिटं वाला ऑप्शन आपल्याला बघावं लागेल. तर 6ला 17.75 मिनिटं आहेत, म्हणजे हा एक प्रिफरेबल आन्सर होईल. सिंपल प्रश्न होता फारच. ओरल इमॅजिनेशन करून पण हा प्रश्न सॉल्व्ह करता आला असता, पण मी तुम्हाला डायग्राम काढून एक प्रॉपर सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. काय म्हटलेलं आहे की एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकांचा दावा, काय दावा आहे, प्रजासत्ताकाचा एक दिवसीय सोहळा करण्याऐवजी आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या प्रतिज्ञेची हमी देऊन ज्या दस्तऐवजाने भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक बनवले, त्या आदर्शाचा व्यवहार सातत्याने करतो. या दाव्याला पाठबळ देणारी 2 तथ्य निवडा. म्हणजे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे संचालकांनी, त्याला स्ट्रॉंग करणारी, पाठबळ देणारी, म्हणजे काय, स्ट्रॉंग स्टेटमेंट करायसाठी आपल्याला तथ्य बघायचे आहे. म्हणजे काय तथ्य असेल आहे. संस्थेतील सर्व विद्यार्थी, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी दूरदर्शनवरून प्रसारित होणारे देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन पाहणे अनिवार्य आहे. जिथे गोष्ट अनिवार्य आली, ठीक आहे, जिथे गोष्ट अनिवार्य आली ते कधीच तथ्य होणार नाही. कोणतंही आपण बाउंडिंग नाही करू शकत विद्यार्थी मित्रांनो कोणाला, बरोबर ना. नंतरचं काय म्हटलेलं आहे, द्वेष भावाशी अहिंसक शांततापूर्ण मार्गाने सामना करता यावा म्हणून आम्ही शांती तज्ज्ञांच्या मदतीने सर्व विद्यार्थी, अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे कार्यशाळाचे आयोजन करतो. हे होऊ शकतं पाठबळ देणार. त्यानंतर सी, सर्वात समानतेची भावना रुजवण्यासाठी आमच्या संस्थेने तयार केलेली पोशाख, आहार, भाषा आणि इतरांशी करायचे वर्तन याबाबतची नियमावली काटेकोरपणे, हे बघा, अंमलात आणतो. हे म्हणजे कन्फर्म नाही सांगू शकत ना आपण, सांगू शकतो का नाही, नंतरचं बघू. आम्ही संस्थेतील प्रत्येकाला इतरांच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीचा आदर करणे शक्य व्हावे यासाठी
पॉसिबिलिटीज म्हणजे बघा प्रयत्न करत आहेत. यस, समानुभूती मूल्याचे पोषण करणारे उपक्रम नियमित अध्ययन उपक्रमात गुंफले आहेत. यस, म्हणजे याचं उत्तर जे होईल हे बेडी होईल. म्हणजे सहज वाचल्यानंतर लक्षात येतं की एक्झॅक्टली काय उत्तर येईल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न थोडासा एक ट्रिकी प्रश्न असा म्हणता येईल, पण मी एवढं परफेक्ट तुम्हाला लॉजिक सांगणार आहे, त्याने हा प्रश्न फारच इझी पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे. तर बघूया आपण हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह केला पाहिजे. आता बघा, ए हा पारदर्शक तुकडा अभ्यासा आणि दिलेल्या पर्यायातून त्याची घडी निवडा. आता बघा, घडी आपल्याला काढायचा आहे हा पार्ट, ठीक आहे. आपल्याला म्हणजे ए जिथे दिलेला आहे ना, हा पार्ट काढायचा आहे, पण ऑप्शन मध्ये दिलेला आहे असा पार्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पार्ट कसा येईल. आता बघा, जर डोकं लावलं तर म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही असं करून नाही पाहाल त्याला, ठीक आहे ना, मान वाकडी करून नाही पाहता येणार. मग बघा आपण तो लॉजिक कसा घेतला पाहिजे. आता बघा, फक्त ही घडी याच्यावर जेव्हा मी टाकतोय, ही घडी याच्यावर टाकतोय, तर फक्त या बिंदूकडे लक्ष द्या. हा बिंदू कुठे जाईल जेव्हा मी याच्यावर फोल्ड आणेल. बघा, हा जर मी याच्यावर फोल्ड आणेल तर हा इथे जाईल, करेक्ट आहे. म्हणजेच काय हो, हा जेव्हा याच्यावर जाईल म्हणजे हा इथून इथे सरकला, जेव्हा मी तिसऱ्यावर जाईल हा इथून इथे सर्कल, हा इथून इथे सर्कल, म्हणजे अँड सो ऑन करत जाईल. मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, म्हणजे 5 पद्धतीने जर तो सरकला, आपण सरळच विचार करू ना, डायग्रामचा सरळच विचार करू आपण की तो कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या कुठे जाईल, म्हणजे ऑर्डरनुसार तो कसा फेकला जाईल, ठीक आहे. तर मग तो इथून इथे आला, इथून इथे गेला, ठीक आहे, मग इथून इथे आला, ठीक आहे. मग या पद्धतीने बघा, जर सपोज आपण 1 2 3 4 5, तर 1 2 3 4 5 म्हणजे तो कुठे गेला असेल, हा इथे आला असेल. पण आता बघा, हा इथे गेला असेल. आता आपण जेव्हा म्हणतोय, जेव्हा मी डायग्राम हा सरळ करण्याचा प्रयत्न करतोय, तर ही डायग्राम जेव्हा सरळ करण्याचा प्रयत्न करतोय, हा पॉईंट इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय. तुम्हाला समजलं मला काय म्हणायचं आहे? की जेव्हा मी 1 2 3 4 5 असं 5 वेळा जर मोजलंय, तर म्हणजे हा जो आहे 1 2 3 4 5 हा इथे येतोय, तर चारही डायग्राम मध्ये मला तो बिंदू तिथेच दिसतोय, करेक्ट ना. म्हणजे जर एक रोटेशन करून एक प्रॉपर पद्धतीने जर बघितला, तो बिंदू कुठे दिसेल, तर हा बिंदू इथेच दिसणार आहे, ठीक आहे. तर आता बघा, हे सगळे फोल्ड झाल्यानंतर ते कसं दिसणार, म्हणजे कशा पद्धतीने येईल. आता पुन्हा आपण याचा विचार करूया. आता बघा, हा जर फोल्ड केला तर हा कसा जाईल. आता हा फोल्ड केल्यानंतर हा फोल्ड, याची घडी इकडे, हा म्हणजे असाच पलटत जाणार. म्हणजे हा जेव्हा जाईल तो तेव्हा असा कुठेतरी वरच्याच बाजूला राहणार. तर हा वरच्याच बाजूला राहणार, म्हणजे हा वरच्या बाजूला राहणार, म्हणजे वरच्या बाजूला ह्या ऑप्शन मध्ये नाही आहे, ह्या ऑप्शन मध्ये दिसतोय, ह्या ऑप्शन मध्ये दिसतोय, या ऑप्शन मध्ये. आता 3 ऑप्शन आहे आपल्याकडे. अजूनही आपल्याला किती ऑप्शन एलिमिनेट करायचे आहे? अजून आपल्याला 2 ऑप्शन एलिमिनेट करायचे आन्सर काढायसाठी. समजलंय तुम्हाला मी कसं म्हणतो आहे तर. आता बघा, नेक्स्टचा आता आपण पॅटर्न बघणार आहे, हा वाला. आता हा वाला पॅटर्न जेव्हा मी बघतोय, आता हा पॅटर्न नेक्स्ट पॅटर्न मध्ये जेव्हा मी घडी इकडे टाकतोय, तेव्हा हा इकडे जाईल. म्हणजे 1 2 3 4 घरं चालल्यानंतर तो कुठे येईल, 1 2 3 4. तर हा एक्झॅक्टली ह्या याच्यात येणार. म्हणजे ह्या बाजूला जेव्हा तो राहील, ह्या पद्धतीने इकडे राहील, तर तो पॉइंट बघा कोणत्या कोणत्या पॉइंटवर दिसतोय. आता तीनही डायग्राम मध्ये त्याच जागी दिसतोय, म्हणजे त्याने मला एलिमिनेट करता येणार नाही. मग असा कोणता पॉइंट घेऊ की ज्याने मला फायनल ऑप्शन एलिमिनेट करता येईल, म्हणजे फायनल ऑप्शनवर येता येईल, अँसर ऑप्शनवर येता येईल. असं कोणता पॉइंट मला जर घेतला, तर आता ह्या तीनही डायग्राम मध्ये बघू की डायरेक्शन्स आपण बघून घेऊ, ठीक आहे. तर आता हे दोनही बिंदू आलेले आहेत ते तर ठीक आहे. मग आता ह्या ॲरोचा विचार करू. बघा, आता हा ॲरो कसा होईल आहे. आता सपोज जर मी, आता मला एकच डायरेक्शन चेंज करायची आहे. सपोज ही घडी जर मी इकडे टाकली, ठीक आहे, तर हे घडी इकडे पडल्यानंतर हा जो ॲरो दिसणार आहे, हा ॲरो कसा दिसणार आहे याचा विचार केला, तर हा ॲरो ह्या पद्धतीने जाईल, किंवा इथे दिसलेला म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट होताना दिसतोय, म्हणजे हा खालच्या बाजूने नाही जाणार, हा जाईल तर कुठेतरी असा वरच्या बाजूने जाईल. म्हणजे आता बघा, इथे असं लक्षात आलेलं आहे की ही डायग्राम एलिमिनेट झालेली आहे, ठीक आहे, आणि ही डायग्राम एलिमिनेट. आता फायनल आन्सर आपलं जे आहे हे दुसऱ्या किंवा चौथ्या डायग्राम वरून येणार आहे, बरोबर आहे. आता दुसऱ्या आणि चौथ्या याच्यावरून एलिमिनेट करणारा पर्याय आपण बघू. आता फक्त एकच राहिला, हा जो पॉइंट आहे. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट बघा या 2 डायग्रामचा. आता जेव्हा मी याला 2 घर पुढे चालवेल, तर हा कुठे जाईल विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जर जेव्हा मी ही घडी इकडे टाकेल आहे, म्हणजे याचं तोंड हे असं होईल वरती, आणि जेव्हा ही घडी मी इकडे टाकेल आहे, तर याचं तोंड जेव्हा मी हा भाग बघतोय, तर हा असा जाईल. म्हणजे हा मला ह्या पर्यायामध्ये दिसतोय. म्हणजे बघा, ह्याचं मी डिटेल एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलाय की याला आपल्याला फोल्ड कसं करत आणायचं आहे. म्हणजे एक एक घडी जर मी टाकत आणा,
तर किती घर आपण चालत गेलो हे समजलं पाहिजे. तर याचं उत्तर दुसरं आलं पाहिजे, चौथं उत्तर येणार नाही. होप सो तुम्हाला हे एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने समजलं असेल. नंतरचा प्रश्न हा दिशानिर्देशांचा प्रश्न आहे, रिझनिंगचा असं आपण म्हणूया. याच्या पहिलेचा इमेज कम्प्लिशनचा होता किंवा त्याला एक डॉट्स कंप्लीट करण्याचा प्रश्न आपण म्हणूया. ठीक आहे. आता बघा, एका गृह वसाहतीत ए बी सी डी ई आणि जी हे 7 मनोरे आहेत. ए आणि एफ हे डी आणि जी च्या दक्षिणेला आहेत. कसं? ए आणि एफ हे डी आणि जी च्या दक्षिणेला ए आणि एफ आहे. बघा बघा बघा. ठीक आहे. एफ हा ए च्या पूर्वेला आहे. एफ हा ए च्या पूर्वेला आहे. पहिला आपण दिलेला डाटा कलेक्ट करून घेऊ, त्याच्यानंतर डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू. ए हा एफच्या नाही, इथे थोडस एक मिनिट. ए हा एफच्या पूर्वेला म्हटलेला आहे ना. हा, एफच्या पूर्वेला. आता बघा, डायग्राम जेव्हा मी काढतोय, हा नॉर्थ, ठीक आहे, हा साऊथ, हा ईस्ट, हा वेस्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे होईल नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट. म्हणजेच आपल्याला याला म्हणतो आपण वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. ठीक आहे. हा करेक्ट आहे. तर आता बघा, झालं. ए आणि एफ हे, सॉरी, एफ हा ए च्या पूर्वेला आहे. एफ हा ए च्या, मी पुन्हा उलट लिहिलंय का? एफ हा ए च्या पूर्वेला आहे. ए च्या पूर्वेला एफ. ठीक आहे. ए च्या पूर्वेला एफ. ठीक आहे. ए च्या पूर्वेला एफ. करेक्ट आहे. ई हा वसाहतीच्या दक्षिण सीमेजवळ असलेल्या सी च्या उत्तरेला आहे. बघा, आता तेवढा स्टेटमेंट आपण वाचण्याचा सरळ आपण लिहू. ई हा सी च्या उत्तरेला आहे. ई हा सी च्या उत्तरेला आहे. सी च्या उत्तरेला कोण आहे? ई. ठीक आहे. आणि ई हा बी च्या पश्चिमेला आहे. ई हा बी च्या पश्चिमेला आहे. ठीक आहे. हेही करेक्ट आहे. फक्त जी आणि एफ हे दोन मनोरे सी च्या पूर्वेला आहे. सी च्या पूर्वेला जी आणि एफ हे दोन मनोरे आहे. आता बघा, हा डायग्राम खूपच इझी आहे. आता कसं आपण काढू? आता आपण याला अटॅच करण्याचा प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो. बघा आता कसं. फक्त दोनच मनोरे असे आहे की जे सी च्या पूर्वेला आहे, जी आणि एफ. म्हणजे याचा अर्थ काय हो? आता बघा, हा जो पॉइंट आहे म्हणजे ए च्या पूर्वेला एफ आणि एफ च्या पश्चिमेला ए. तर मग मी ए हा जो पॉइंट आहे हा सी च्या पहिलं मला कुठे घेता येईल का? नाही. म्हणजे सी च्या कुठेतरी इकडेच घ्यावं लागेल, कारण सी च्या नंतर हे दोन मनोरे असं म्हटलंय. तर या याच्यावरही हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. बघा, ए आणि एफ हे मनोरे ई मनोऱ्याच्या दक्षिणेला आहे. ए आणि एफ. ठीक आहे. आता जर मी इथे जॉईन करण्याचा प्रयत्न केला तर याला आपण एफ म्हणूया. ठीक आहे. याला आपण ए म्हणूया आणि वरती कुठेतरी डी आहे असं पकडून घेऊ. म्हणजे इकडे कुठेतरी डी आहे आणि जी आहे असं बघून घेऊ. ठीक आहे. तर आपल्याला जो पॉइंट आपल्याला हवा आहे, ठीक आहे, डी कुठेतरी इथे वरती आहे असं आपण बघू. ई आणि बी चा पॉइंट हा, ठीक आहे ना. बघा, ठीक आहे. याला आपण नंतर हे बघू. ठीक आहे. ए एफ हे मनोरे ई मनोऱ्याच्या, ए आणि हे पे मनोरे ई मनोऱ्याच्या दक्षिणेला आहे. तर मला ई च्या दक्षिणेला इथे काय दिसत आहे? ए आणि एफ दक्षिणेला नाही आहे. हे बघा, जर एक्झॅक्ट आपण बघतोय म्हटलं तर दक्षिणेला नाही आहे, ते साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्टला दिसते आहे मला. म्हणजे ईशान्येला नाही आणि नैऋत्येला दिसत आहे. आग्नेयेला आणि नैऋत्येला दिसत आहे. म्हणजे एक्झॅक्टली दक्षिणेला नाही म्हणता येणार. ठीक आहे. ई मनोरा हा ए मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. ई मनोरा हा ए मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. नाही. बघा, पश्चिमेला आहे का? नाही आहे. ई मनोरा हा ए मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. नाही आहे. इथे पण नाही दिसत असं काही पश्चिमेला रिलेशन. ए मनोरा हा सी मनोऱ्याच्या पश्चिमेलाच आहे. ए आणि सी. ए मनोरा हा सी मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. ठीक आहे. बघा, हा वाला पॉइंट खरा होईल का? येस, इथे दिसत आहे. आणि एफ मनोरा वसाहतीच्या सर्वात पूर्वेलाच आहे. एफ मनोरा वसाहतीच्या सर्वात पूर्वेलाच आहे असं कुठं म्हटलेलं आहे? नाही. ठीक आहे. एफ मनोरा हा सर्वात वसाहतीच्या पूर्वेला ना, दॅट इज कन्फर्म नाही सांगता येणार. पण थर्ड ऑप्शन हे कन्फर्म सांगू शकतो की सी च्या पश्चिमेला कोण आहे? ए मनोरा आहे. ठीक आहे. करेक्ट आहे. समजलेला आहे
विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी. सरासरी ह्या याच्यातला प्रश्न आहे आणि सरासरी म्हणजे आपल्याला माहिती आहे की ॲव्हरेज दॅट इज इक्वल टू सम अपॉन टोटल. ठीक आहे, दिलेली संख्याची बेरीज आणि एकूण संख्या, त्याला आपण सरासरी म्हणतोय. आता बघा, 11वा सामना खेळताना फलंदाज सहज धावा काढून बाद झाला व त्यामुळे या मोसमातील त्याची धावाची सरासरी 15 ते 16 अशी वाढली. म्हणजे 11वा डावात त्याने 26 धावा काढल्या, त्याच्यामुळे सरासरी किती झाली? 16. म्हणजे याचा अर्थ काय, पहिल्या 10 डावात त्याची सरासरी 15 होती. ठीक आहे, तर मग आपण सिंपल काय करू बघा, त्याची सरासरी 15 होती याच्या अगोदरच्या 10 डावात, म्हणजे त्याने किती धावा केल्या असेल? 150 धावा केल्या, बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलंय, त्याची सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याला डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे याच्यात 16चं काही काम नाही किंवा 26चंही काही काम नाही आहे, बरोबर ना. मग आता आपण जर माहिती आहे की आपल्याला डावाची 20 न्यायचं आहे आणि म्हणजे किती, 11व्या डावात, म्हणजे 11व्या डावात त्याने 220 रन बनवले जर असते, तर 220 मधून जर मी 150 वजा करतोय तर 70 हे माझं उत्तर आलं असतं. म्हणजे 70 हे मला असं वाटतं की त्याचं उत्तर आलं पाहिजे. खूपच स्ट्रेट प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो हा. ठीक आहे, होप सो तुम्हाला समजलं असेल प्रत्येकांना. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आपण बघूया. 1 किलोमीटरच्या शर्यतीत आयशाने दयावर 50 मीटरनी किंवा 10 सेकंदांनी मात केली. शर्यत पूर्ण करायला आयशाने घेतलेला वेळ दाखवणारा पर्याय निवडा. आता बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, 1000 मीटरची काय आहे, रेस आहे. ठीक आहे, तर 1000 मीटरच्या रेसमध्ये काय होत आहे की दयावर 50 मीटरनी मात केली, 50 मीटर किंवा 10 सेकंदांनी. म्हणजे सपोज असं समजून घ्या, आयशा जो आहे 1000 मीटर जेव्हा चालला आहे, तो म्हणजे धावतो आहे, आयशा जो आहे जेव्हा 1000 चाललाय तेव्हा दया 950च चाललाय. हे समजलं का सांगा. म्हणजे तेव्हा जेव्हा हा जिंकलाय तेव्हा हा 50 मीटर अजून त्याची रेस बाकी आहे. ठीक आहे, आणि हा 10 सेकंद लवकर चालला याच्यापेक्षा. म्हणजे यांचा दोघांचा जो फरक आहे हा 10 सेकंदाचा आहे, असं लक्षात येत आहे. म्हणजे यांचा दोघांचा जो टाइम डिफरन्स आहे हा 10 आहे आणि 50 मीटर आहे. म्हणजे बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, मग आता याची स्पीड किती आहे ते आपण काढून घेऊ. डिस्टन्स किती दिलेला आहे हो, डिस्टन्स किती दिलेला आहे? 50 मीटर. आणि टाइम किती दिलेला? आता याच्यातला दोघांचा फरक जो आहे मीटरचा, तो 50 मीटरचा आणि वेळेचा आहे 10, म्हणजे 5 मीटर पर सेकंड असं म्हणता येईल. 5 मीटर पर सेकंड कोणाचा? आता आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, शर्यत पूर्ण करायला आयशाने घेतलेला वेळ दर्शवणारा पर्याय निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न किती इझी आहे. आता बघा, या 1000ला जर मी, ठीक आहे, म्हणजे एकूण किती होतं, हा 1000 नाही, म्हणजे एकूण 1 किलोमीटरची शर्यत होती आणि मी जर 5 ने डिवाइड करेल, ठीक आहे, मग मला इथे काय मिळेल? टाइम मिळेल. कारण टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग हे किती होईल? 20 पंचे 100, म्हणजे 200 मीटर. आता मला सांगा, 200 मीटर याचं उत्तर राहील का? ना. आता हा 200 मीटर कोणाला लागलेला वेळ आहे? 200 मीटर हा दयाला लागलेला वेळ आहे. पण त्यांनी म्हटलेला आहे की आयशाने घेतलेला वेळ, तर त्याच्यापेक्षा 10 सेकंड त्याला कमी लागलेली आहे. म्हणजे याचं उत्तर काय होईल हो? 190 सेकंड याचं उत्तर होईल. तर हा बघा, थोडासा बिट कन्फ्युजिंग क्वेश्चन होता. यामध्ये मोस्ट ऑफ द लोकांनी 200 हे उत्तर लावलेलं आहे, पण ते उत्तर चुकीचं आहे. कसा प्रश्न मी सॉल्व्ह केला? आता तुम्ही म्हणाल की सर, आयशाचं हे काढलं आणि आयशाचं डिवायडेड बाय 5 केलं. अरे पण हा काढलेला वेळ कोणाचा आहे, स्पीड कोणाची आहे? म्हणजे जर त्याने पूर्ण शर्यत पूर्ण केली असती कोणी, दयाने, तर त्याला किती वेळ लागला असता? 200 सेकंड लागले असते. मग त्याच्यापेक्षा 10 मिनिटं आयशाला कमीच लागणार आहे ना. समजला असेल प्रश्न तुम्हाला. ठीक आहे, आता बघा, हा प्रश्न तुमचा रिझनिंग मधला अॅनालॉगी म्हणजे समान संबंधचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं आहे बघा, आता यात जर डायग्राम प्रॉपर तरीकेने अभ्यासली, म्हणजे आकृती प्रॉपर तरीकेने अभ्यासली, तर यामध्ये काय दिलेलं आहे आपण बघू. म्हणजे 2 वर्तुळ दिले आणि त्यामध्ये एक डार्क वर्तुळ दिलेला आहे आणि तिसऱ्या वेळेस बघा, तो डार्क जो पार्ट आहे तो निघलेला आहे. म्हणजे ही जी पहिली आकृती राहणार आहे, तो सगळ्यात आतमधला पार्ट डार्क राहणार आहे. तर सगळ्यात आतमधला पार्ट डार्क राहणार आहे पार्ट. मग ही आतमधला पार्ट डार्क मध्ये कोणती आकृती दिसत आहे? मला चौथी आकृती दिसत आहे, म्हणून याचं उत्तर काय आहे? चौथं राहणार आहे. खूपच इझी असा प्रश्न होता हा.
त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेला आहे. ग्रंथालय असावे वा नसावे हे ठरवण्यासाठी निंबोली गावात जनमत घेण्यात आले. सर्व प्रौढांना मताधिकार होता. सर्वांनी एकतर ग्रंथालय असावे म्हणून किंवा नसावे म्हणून मतदान केले किंवा मतदान केले नाही. स्थानिक वर्तपत्रानुसार मतदान केलेल्यापैकी 80%नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने. आता बघा 100 जर लोक असेल तर 80नी फेवर केलेला आहे, 20ने फेवर नाही केलेला आहे. म्हणजे इथे म्हटलेलं आहे ना की मतदान केलेल्यापैकी 80नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केलेलं आहे. म्हणजे 80% मध्ये बाजूने मतदान केलेले आले आणि गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही. म्हणजे त्यांनी वोटच दिलेला नाही आहे. किती लोकांनी? 80 प्रौढांनी. म्हणजे मतदान दिलेल्याच्या 80% मत दिलेलंच नाही आहे. ठीक आहे. तर मग आता मला सांगा इथे मतदान केलेलं नाही असं म्हटलेलं आहे. मग आता ग्रंथालय असण्याविरोधात असलेली गावातील प्रौढांची मतदारांची टक्केवारी निवडा. आता बघा मी जेव्हा याला ह्या पद्धतीने मी काढतो आहे म्हणजे एक तर 80% फेवरमध्ये होते आणि 20% नॉट फेवरमध्ये होते. आता मी जर असं बघितलं तर फेवरमध्ये असणाऱ्यांमध्ये त्याच्यातही आता असं जर लक्षात घेतलं बाजूने मतदान केले म्हणजे काय याचा अर्थ की 20% वाल्यांनी बाजूने मतदान केलेलं नाही असं जर मी एक डोक्यात घेतलं. किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातले जर मी पर्सेंट काढून घेतले तर मग इथे किती 64 असे आहे की ज्यांनी पुढे काय म्हटलंय बघू. आणि गावाच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही. म्हणजे किती लोकांनी मतदान केले आहे बघा. आता ह्या 80 मधून जर मी 64 वजा करतोय तर 16नीच मतदान केलेले आहे. ठीक आहे. मतदान केले नाही. 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही. आता याच्यात दोन म्हणजे पार्ट काय निघून येत आहे समजलं पाहिजे. हा इंग्लिशमध्ये जर तुम्ही प्रश्न वाचला तर पुन्हा क्लॅरिटी येईल आहे. म्हणजे डिड नॉट वोट, वोटिंगच नाही टाकली. अँड दिस वन इज वोट, ज्यांनी टाकली आहे. ठीक आहे. आता वोट टाकली आहे याच्यातही आता बघा आता वोटिंग ज्यांनी टाकलेली आहे याच्यातही फेवरमध्ये आणि अनफेवरमध्ये असणार आहे. मग त्यांनी काय म्हटलंय ग्रंथालयात असण्याविरोधात असलेली गावातील प्रौढ मतदारांची टक्केवारी निवडा असं म्हटलेलं आहे गाईस. ठीक आहे. तर पण याच्यामध्ये असा प्रश्न आहे की हा क्लॅरिटी नाही देता येत आहे की हे 20% मध्ये येईल की 80% मध्ये येईल. क्लॅरिटी नाही येत आहे. म्हणजे आता हा जर 16चा विचार केला, ठीक आहे, 16चा विचार केला आणि टोटल सपोज मी असं धरतोय की 80 मधनं तर 100 मधून जर मला कॅल्क्युलेट करायचं आहे तर किती. ठीक आहे. तर 16 पंचे म्हणजे आणि हे 20 पंचे तर हे कुठेतरी 20च्या जवळपास उत्तर असं येत आहे. पण असं नेमके 20, ठीक आहे, नेमके 20%च्या घरात असं उत्तर येत आहे. पण हे मला कुठेतरी थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल वाटत आहे हा पार्ट. कारण त्यांनी आयोगाने उत्तर दिलेलं आहे नेमके 5%. तर क्लिअर कट नाही सांगता येणार की म्हणजे आन्सर किती येईल. कारण इथे थोडंसं एक क्लॅरिटी दिलेली नाही आहे की म्हणजे ॲक्च्युअल टोटल नंबर ऑफ म्हणजे प्रौढ लोक किती आहे. तर त्याच्यामुळे हा एक डिफाईन करता न येण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून मला थोडासा जर तुम्हाला जर प्रॉपर उत्तर माहिती असेल तर तुम्ही याचं उत्तर टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आपण बघू. राळा इटालियन मिलेट. मिलेट म्हणजे आपण बाजरी ज्याला आपण म्हणतो. सावा लिटल मिलेट, हरिक, वर्गू, वरई, बर्नियार्ड मिलेट या भरड धान्यात अमायनो आम्ल, स्निग्ध आम्ल आणि इतर जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही खनिज असतात. या अन्न घटकांमुळे शरीरातील संप्रेरकांच्या कार्याला मदत मिळते. ठीक आहे. त्यामुळे शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाण नियंत्रित होतं. त्याचं पाचन सावकाश होतं असल्याने ती बराच काळात पोटात असतात. त्यामुळे कमी खाऊन पोट भरल्याचं समाधान लागतं. बरोबर आहे. बाजरी खाल्ल्याने असं होतं. त्यांच्यात लेसिथिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे मज्जासंस्था बळकट होते. त्यातील फायटोरसायनांमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतं. गव्हापेक्षा भरड धान्यातून 12.5% प्रोटीन अधिक मिळतं. यकृताच्या विकारात सवाचा वापर करतात. भरड धान्ये ग्लुटेन मुक्त असल्याने त्याचे वावडे असलेल्या व्यक्तींना ती खाता येतात. थोडक्यात विविध वैशिष्ट्यांमुळे भरड धान्य शरीर
स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे. सत्य असल्यात वरील युक्तिवाद दुबळा करणारे एक सर्वात उचित तथ्य निवडा. हे वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की वीक आर्ग्युमेंट आपल्याला सांगायचा. मग पहिलं वाला बघू. अन्नात मुख्यतः तांदूळ, रागी, कट्टू, चना, तूर, उडीद यांचा समावेश करणाऱ्या दक्षिण भारतीयांना अन्न पचनाच्या समस्यांचा त्रास होत नाही. सर्वात उचित तथ्य नाही, सर्वात दुबळा करणारा म्हणजे वीक करायचा. अन्नातून गहू पूर्णपणे वगळला तर बी जीवनसत्व, ठीक आहे, झिंक, कोंडा हे ग्लुटेन सोबत असणारे महत्वाचे घटक व्यक्तीला मिळत नाही व परिणामी आतड्यातील उपकारक जंतू क्षीण होऊन आतड्याची प्रतिकार शक्ती कमी, बेलगाम वाढते आणि कचित कर्करोगाला निमंत्रण देते. आता बघा, जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं हा प्रश्न जर अभ्यासले, ठीक आहे, तर इथे बी जीवनसत्व बद्दल कुठेच बोलण्यात नाही आलेला आहे आणि दुसऱ्या याच्यात म्हटलेलं आहे की बी जीवनसत्व. तरी आपण बाकीचे अजून बघून घेऊ. जन्मजात सिलियाक स्प्रू या व्याधीने त्रस्त व्यक्तीच्या लहान आतड्यात ग्लुटेनची पचन क्रिया होत नाही, त्यामुळे ज्यात ग्लुटेन शोधूनही सापडणार नाही असे अन्नपदार्थ त्यांना खावे लागतात. ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी, कट्टू, भरड धान्याच्या बरोबरीने कडधान्य, तेल, दूध, मांस, मासे, अंडी, भाज्या, फळे इत्यादींचा वापर केला जात असल्यामुळे गहू खाणे अपरिहार्य नसते. म्हणजे मला याचं ऑप्शन जे आहे ते सेकंड ऑप्शन करेक्ट वाटत आहे. ठीक आहे. सुरक्षा तज्ज्ञ तसेच पूर्वी आर्थिक गुन्हेगार असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, तज्ज्ञ लोकही आहेत. सर्व लोक जे कृत्रिम बुद्धिमत्ता AI तज्ज्ञ आहेत अशांना एका संस्थेने सुरक्षा रचनाकारांच्या चमूत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. वरील विधानांच्या आधारे करता येणारे पुढीलपैकी एक तर्कसंगत अनुमान निवडा. ठीक आहे. आता बघा, SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले सर्वजण सुरक्षा तज्ज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार आहेत असं कुठे म्हटलेलं आहे का दिलेल्या स्टेटमेंटमध्ये? ठीक आहे. SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काही जण सुरक्षा, सर्वजण, काही जण, ठीक आहे, गुन्हेगार नाहीत. काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे. काही पूर्व आर्थिक SD चमूत प्रोत्साहित केलेले नाही, केलेले आहे, निमंत्रित केलेले आहे म्हटले आहे ना. मग हा थर्ड वाला जो पार्ट आहे तो करेक्ट होताना दिसतोय. पहिलं दोन का बरं नाही? म्हणजे पहिला वाला का नाही होणार? सर्वजण म्हटलेला आहे. मग तिथे सर्वजण असं नाही म्हटलेलं आहे. ठीक आहे. सर्व लोक जे कृत्रिम बुद्धिमत्ता AI तज्ज्ञ आहेत अशांनाच फक्त. पण तिथे काय म्हटलेलं आहे ते कॉन्ट्राडिक्ट होतोय. करेक्ट. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आपण बघूया, 75वा प्रश्न. याच्यानंतर 5 प्रश्न जे राहिले ते डिसिजन मेकिंगचे प्रश्न राहिला आहे. मीना, जीवा व फारू यांना काही रक्कम वाटून दिली. मीनाला 5.8 मिळाली, जीवाला 0.25 आणि फारुखला 75 मिळाले. मूळ रक्कम दर्शवणारा मूळ रक्कम X आहे असं मानून चालू. ठीक आहे. मीना, जीवा व फारू यांना काही रक्कम वाटून घेतली. मीनाला 5.8 मिळाली, म्हणजे ह्या रकमेच्या 5.8 रक्कम मीनाला मिळाली. ठीक आहे. अधिक, ठीक आहे, म्हणजे एक रक्कम, मूळ रक्कम X मानून घेऊ, त्यातला 5.8 मीनाला मिळाली. फार इझी प्रश्न आहे. अधिक जीवाला 0.25, तर जीवाला 0.25 तर कसं लिहिणार? 0.25 म्हणजे 1/4 भाग, म्हणजे 1/4 X. ठीक आहे. अधिक 75 रुपये, म्हणजे हे काय रुपये आहे, 5x/8 रुपये आहे, 1/4/x रुपये आहे, इज इक्वल टू X. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा आता हे कसं झालंय, 5x/8 अधिक x/4 अधिक 75 इज इक्वल टू X. मग आता याचा जर आपण LCM घेतला तर 8 येईल. ठीक आहे. मग हे 5x प्लस हे 2x प्लस हे 75 इंटू 8 इज इक्वल टू 8x. आता बघा हे 5x 2x 7x, मग इकडे गेला तर 75 इंटू 8 म्हणजे किती? 600 होईल आणि 8x मायनस 7x म्हणजे x होईल. तर आपल्याला काढायचं होतं मूळ, म्हणजे एक्सच काढायचा होता. तर याचं उत्तर आहे 600. विद्यार्थी मित्रांनो, समजलं असेल तुम्हाला. प्रश्न फारच इझी होता. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघू डिसिजन मेकिंगचा प्रश्न. तर यामध्ये बघा, डिसिजन मेकिंगच्या प्रश्नामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्क नसतात, पण यामध्ये मार्किंग कशी असते? 0, 1, 1.5 आणि 2.5. ठीक आहे. मग आपल्याला एक असा पर्याय निवडायचा असतो की ज्यामध्ये मोस्ट अप्रोप्रिएट पर्याय आपण म्हणू, ज्यामध्ये आपल्याला 2.5 मार्क मिळतो, त्याच्यापेक्षा कमी 1.5. यामध्ये खरं किंवा खोटं असं नाही सांगायचं आहे. ठीक आहे. आपल्याला डिसिजन मेकिंग म्हणजे तुम्ही जेव्हा जॉब कराल, कुठे म्हणजे लागाल, कुठे नियुक्त व्हाल, तेव्हा तुम्ही डिसिजन कसं घेता, म्हणजे कोणती परिस्थिती कशी आली तर कोणत्या पद्धतीने तुम्ही डिसिजन घेता, त्याच्यासाठी एक आकलन म्हणून त्यांनी डिसिजन मेकिंगचे प्रश्न ठेवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 76वा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करणाऱ्या विभाग प्रमुखाचे
म्हणून तुम्ही काम करत आहात. हे बघा, हे प्रश्न असेच असतात, म्हणजे आपल्यावर असतात. एका गटाने तुमच्या कार्य अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठाकडे विशिष्ट व्यक्तीला ते राहत असलेल्या इमारतीत ती आरक्षित गटातील असल्यामुळे राहण्यासाठी जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. अप्रत्यक्षपणे तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला त्यांची विनंती मान्य करण्याची सूचना केली आहे. ठीक आहे, मात्र संबंधित निर्णयाच्या परिणामाला पूर्णपणे तुम्ही जबाबदार असाल असा इशाराही दिला आहे. पुढच्या काही महिन्यात तुमची बढती अपेक्षित आहे. दिलेल्या परिस्थितीनुसार दिलेल्या कृती पर्यायातून तुमची निवड कोणती असेल. आता बघा, एक सिनियरने तुम्हाला काम सोपवलेलं आहे, म्हणजे कोणतं काम दिलेलं आहे आणि कामासाठी तुम्ही जबाबदार राहणार आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर दिलेल्या पर्यायातून आपल्याला एक अप्रोप्रिएट पर्याय निवडायचा आहे. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप जे आहे त्याचे विभाग प्रमुख म्हणून तुम्ही काम पाहताय, ते तुमच्याकडे हँडओव्हर केलेलं आहे काम. ठीक आहे, आणि वरिष्ठाने विशिष्ट व्यक्ती राहत असलेल्या इमारतीत ती आरक्षित गटातील असल्यामुळे, म्हणजे तिथे काही कोणाला म्हणजे रिझर्वेशन असेल, ठीक आहे, ती आरक्षित गटातील असल्यामुळे राहण्यासाठी जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. ठीक आहे, म्हणजे एका गटाने, एक गट आहे, ठीक आहे, तुमचा कार्य अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठाकडे, तुमचा जो वरिष्ठ आहे, विशिष्ट व्यक्तीला ते राहत असलेल्या इमारतीत ती आरक्षित गटातील असल्यामुळे राहण्यासाठी जागा देऊ नये. म्हणजे एका गटाने एका व्यक्तीबद्दल असं म्हटलेलं आहे की त्यांना तिथे एका विशिष्ट याच्यात येत आहे, त्या विशिष्ट काय म्हणतं आरक्षित गटात येतात, त्यामुळे त्यांना तिथे जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. पण अप्रत्यक्षपणे तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला त्यांची विनंती मान्य करण्याची सूचना केली आहे. मान्य करायचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही जबाबदार राहणार असं म्हटलेलं आहे. तर दिलेल्या परिस्थितीत दिलेल्या कृती पर्यायातून तुमची निवड कोणती असेल. मग बघा आता काय, पुढील काही महिन्यात तुम्हाला, आणि तुमचं त्याच्यावरून प्रमोशनही डिसाईड होईल. बढती अपेक्षित आहे, काही महिन्यात तुमचं प्रमोशन पण आहे, हे पण गोष्ट तुम्हाला ज्ञानात ठेवायची आहे. तर पुढील काही महिन्यातच तुम्हाला बढती अपेक्षित असल्यामुळे वरिष्ठाच्या सूचनेचा स्वीकार करण्यापलीकडे तुमच्याकडे अन्य पर्याय उरलेला नाही. पहिलं, आता असं वाटतं की हा यार सिनियरचं ऐकून घ्यायचं, म्हणजे हेच खूप मोस्ट अप्रोप्रिएट आहे. नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या जागेचे वाटप करून तुम्ही कोणत्या परिस्थितीत वाटपाचा निर्णय घेतला आहे याबाबत त्याला किंवा तिला सावध कराल. संबंधित कर्मचाऱ्याला परिस्थिती सांगून बढती मिळवणेपर्यंत त्याला व तिला थांबण्याची विनंती कराल. कोणताही निर्णय न घेता व्यक्तीला काही जास्तचा काळ वाट पाहण्याची विनंती करत राहाल. बघा, मोस्ट अप्रोप्रिएट जर विचार केला, ठीक आहे, बाकी तर हा मला खूप मोस्ट अप्रोप्रिएट वाटत आहे. कारण नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्याला जागेचे वाटप करून तुम्ही कोणत्या परिस्थितीत वाटपाचा निर्णय घेतला आहे याबाबत त्याला किंवा तिला सावध कराल, हे महत्वाचं आहे. म्हणून इथं मला असं वाटते की 2.5 मार्क्स इथे तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण बघू. जिल्ह्यातील पारितोषिकासाठी अंतिम फेरीत निवडलेल्या अध्यापकांच्या मुलाखतीसाठी गठीत केलेल्या समितीचे शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही सदस्य आहात. अध्यापन अध्ययन प्रक्रिया व तिची अध्ययन तीनच्या व्यक्तिगत व सामाजिक विकासावर झालेल्या परिणाम संबंधीच्या अध्यापकांच्या दस्तावेजाचे तुम्ही विश्लेषण करत आहात. या दस्तावेजातून जाताना तुम्ही त्यांच्या कामासंबंधीचा शोध घेणारे प्रश्न रचत आहात. तंत्रज्ञानाचे आकलन असलेल्या व्यक्तीची जडतुमड पाहत असताना तुम्हाला अध्यापन अध्ययन प्रक्रिया व संबंधित अध्ययनार्थी गटावर झालेल्या परिणामाचे एकही दस्तावेजीकरण सापडलेले नाही. उदाहरणार्थ, डॅफोडिल्स ही कविता शिकण्यासाठी त्या अध्यापकाने स्वयं अध्ययन साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचविले याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याला प्रश्न कराल. मग तुम्ही त्याला काय प्रश्न कराल, हे सगळं वाचल्यानंतर असं लक्षात येतं, तुम्ही त्याला काय प्रश्न कराल. आता बघा, कोणते प्रयोजन समोर ठेवून तुम्ही स्वअध्ययन साहित्य रचले आणि या अध्ययनाचा निष्पत्तीची चाचणी तुम्ही कशी घेतली. तुमच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तुम्ही अनेक कविता शिकला असाल. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक, आता बघा, हे दिलेल्या स्टेटमेंटशी संबंधित काहीही याचाही नाही येतो आहे. वाचन व श्रवण यांच्या व्यतिरिक्त अध्ययनार्थींना त्यांचे अध्ययन प्रकट करायला लावणाऱ्या कोणत्या अन्य कृती व अनुभव तुम्ही रचले. या कवितेचा अध्ययन तीर्थवर झालेल्या परिणामाचे परीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती. यस, दिस इज द मोस्ट अप्रोप्रिएट. म्हणजे मला असं वाटतं की हा 2.5 मार्क देऊन जाईल आहे. राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवान्याची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील आहात. त्यासाठी सर्व प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करून आणि आवश्यक त्या कागदपत्रासह तुम्ही अर्ज दाखल केला आहे. अर्ज सादर करून महिने लोटले तरीही परवाना तुमच्या हाती आलेला नाही. या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे या विभागातील परवाना देणाऱ्या व्यक्तींच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्यांपैकी कोणत्या पर्यायाची तुम्ही निवड करणार. बघा काय म्हटलं, राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवान्याची गरज असलेला तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन, म्हणजे एक नवा व्यवसाय सुरू करायचा आपण विचार केलेला आहे असं हे करून निकाली काढण्यासाठी दिलेल्या प्रश्नाची कोणती पर्यायाची तुम्ही निवड कराल. आता बघूया आपण. कदाचित कोणत्याही अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही अशी आशा बाळगून संयमाने विभागातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरात लवकर परवाना देण्यासाठी मनधरणी कराल. ठीक आहे,
व्यवसायांसाठी गुंतवणूक म्हणून वेळ वाया न घालवता व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणी केलेली रक्कम द्याल. परवान्याचा प्रश्न लाच न देता सोडवण्यासाठी तुमचे राजकीय कार्यकर्त्याची, हे तर म्हणजे एकदमच कुठेही आपण म्हणजे विषयाच्या एकदम बाहेरचा भाग होतो आहे. अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकार कार्यात नाही. हे काही म्हणजे ॲप्रोप्रिएट नाही. हे दोन वाटत आहे, पण सगळ्यात जास्त मला जर म्हणेल तर हा पहिलावाला मोस्ट ॲप्रोप्रिएट वाटतो आहे. कदाचित कोणत्याही अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही. ठीक आहे, कारण इथे म्हटलेलं आहे बघा, नवा व्यवसाय त्यासाठी अर्ज सादर करून महिने लोटले तरी परवाना तुमच्या हाती आलेला नाही आहे. मग कदाचित कोणत्याही अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही अशी आशा बाळगून संयमाने विभागातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरात लवकर परवाना देण्यासाठी मनधरणी रिक्वेस्ट करावं लागेल. पुन्हा काय करता येणार आहे. ठीक आहे. तुमचा एक सहकारी एका प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. काही दुखण्यामुळे त्याला किमान पुढचे 2 महिने तरी हे काम करणे शक्य होणार नाही. विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने तुमच्या सध्याच्या कामाबरोबरीने या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जादा काम करावे अशी तुम्हाला विनंती केली आहे. तुमचे काम तसेच हा प्रकल्प तुम्ही मर्यादित वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा असल्याने तुम्हाला त्यात जास्तीचा वेळ आणि शक्ती गुंतवावी लागेल. पुढे दिलेल्या पर्यायातील तुमचा यासाठीचा प्रतिसाद कोणता असेल? तुमचे सध्याचे काम तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवत असल्यामुळे हे जादाचे काम स्वीकारणे तुम्हाला शक्य नाही. आपण बघा, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे समजा एखाद्याची तब्येत जर बिघडली किंवा आता तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, सहकारी आहे किंवा प्रायव्हेटही समजा, ठीक आहे, तर तात्काळ म्हणजे त्याला जर समजा त्याचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही असं म्हणाल का नाही मी त्याचं जबाबदारी घेणार नाही? आपल्याला ती जबाबदारी घ्यावंच लागतं. तर पहिलं तर म्हणजे कुठेच बसत नाही आहे. तुम्ही तुमच्या दुसऱ्या सहकार्याचे नाव सुचवाल आणि ती या कामासाठी अधिक लायक असून तुमच्या तुलनेत तिच्याकडे कार्यभार, आपण दुसऱ्यावर काम ढकलणार, हे पण मला असं ॲप्रोप्रिएट इथे वाटत नाही आहे. विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करता जादाचे काम स्वीकाराल. बघू पुढे, किमान चाकोरीच्या कामासाठी सहाय्यक व्यक्ती मिळत असेल तरच ही जबाबदारी स्वीकाराल. नाही तरच म्हटलेलं आहे, कंडिशन आहे ना, कारण आपल्याला ते काम करावंच लागेल. म्हणजे तिसरं मला असं वाटत आहे की मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे. नंतरचं बघूया. तुम्ही मुक्त पत्रकार आहात. अलीकडे तुम्ही एका प्रदेशातील अल्पसंख्य जमातीला 2 दशकाहून अधिक वर्षापूर्वीचा भोगावा लागलेला त्रास आणि त्याचे झालेले विस्थापन यांच्या दस्तावेजांवर आधारित कादंबरी वाचली. तुम्ही या अल्पसंख्यक जमातीतील आहात. या विस्थापनाच्या वास्तवाशी आणि दोन्ही जमातीच्या लोकांनी भोगलेल्या हलाखींशी तुम्ही चांगल्यापैकी परिचित आहात. तुमच्या मते लेखिकेने तिच्या लेखन कौशल्याचा यशस्वीपणे वापर करून तुमच्या जमातीची पिळवणूक करणारे किती क्रूर होते यावर भर दिला आहे. यामुळे व्यापक समाजांच्या लोकांना तुमच्या जमातीने भोगलेल्या हलाची दखल घ्यायला लावण्यात कादंबरी यशस्वी ठरली आहे. पण हे सर्व अर्धसत्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. ते तुम्हाला अस्वस्थ करते. तुम्ही यावर विविध माध्यमातून प्रकाशित करायच्या लेखनातून तुम्ही काय करणार, म्हणजे या आपल्याला काय करायचं आहे इथे, ठीक आहे, हे सांगणार. बघा आता इथे काय म्हटलं, निवडक दस्तावेज वापरून सर्वसामान्य समाजाकडून समानुभूती मिळवण्यासाठी पीडितांची स्थिती पीडणाऱ्यांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी व त्यांच्यापेक्षा बिकट आहे असा प्रसार करण्यासाठी सादरीकरण हे चुकीचं आहे. जरी अल्पसंख्यक जमात, चुकीचं म्हणण्यापेक्षा हे लेस ॲप्रोप्रिएट वाटत आहे. जरी अल्पसंख्यक जमात विस्थापित झाली तरी पिळवणूक करणारे नालायक ठरवले गेलेले बहुसंख्य जमातीचे गुन्हेगार नाही आणि दोन्ही संकुचित ना. पिळवणूक करणारे हक्क व आदर गमावण्याबरोबरीने रोजचा त्रास, दुर्दैव आणि निराशाचे बळी ठरले आहेत ही वस्तुस्थिती निवडक दस्तावेज वापरून सादर कराल नाही. द्वेषभावाचा उद्रेक टाळण्यासाठी या 2 जमातीचे सदस्य दीर्घ कालखंडानंतर स्वतःच्या पीडितवाच्या कथनासंदर्भात आता स्वतःची कशा प्रकारे व्याख्या करत आहे याच्या दस्तावेजातून वास्तव सादर कराल. हे कुठेतरी मोस्ट ॲप्रोप्रिएट मला वाटत आहे. म्हणजे इथे 2.5 मार्क भेटणार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मी पूर्ण क्वांट रिझनिंग, मॅथमॅटिक्सचे आणि डिसिजन मेकिंगचे प्रश्न इथे घेतलेले आहे. होप सो की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडलेला असेल. कमेंटमध्ये मला पुन्हा कोणते व्हिडिओ आपल्याला बनवता येईल येणाऱ्या प्रश्नांवर मला सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ सादर करेल आणि जेवढं कंटेंट मला फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला जेवढंही मी कंटेंट दिलेलं आहे हे उपयुक्त राहील. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला काही कमेंट्स द्यायचे असेल की माझी टीचिंग कशी आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये पण सांगू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टाटा, टेक केअर.